पहिले काय करायचं माहिती आहे का? आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खऱ्या अर्थानं तमाशाकडे जाणारा वर्ग इथं बसवण्याची ताकद या महाराष्ट्रात एकाच माणसात आहे, त्यांचं नाव आहे इंदोरीकर महाराज. नाही तर कीर्तनाची आवड कोणालाच नव्हती. आणि पहिले कीर्तन बी काय होते बाबा की त्याच्यामध्ये कार्यक्रम वेगळा होता. कीर्तनकार महाराजांना विनंती आहे, विनोदाचार्य शब्द लावायचा नाही समोर. विनोद हे कीर्तनाचं साधन नाही, हा ते प्रबोधनाचं साधन आहे, भक्तिभावाचं साधन आहे. ईश्वर आणि मानव याच्यातला दुवा म्हणजे संत आहे. जी डोक्याने चालतात ती पंत, आणि जी अंतकरणातून समाजाला चालवतात ती संत. गरज सध्या संताची आहे, त्या संताची मायबोली आपल्या महाराष्ट्राची आहे. म्हणून इथं बसलेल्या माता माऊल्यांना विनंती आहे, काय करायचं तर करा. तुम्ही आज किती राबले, किती पैसे कमवले, तर 5-10 कोटी रुपये आपल्या अकाउंटवर जमा होणार नाहीत. विनंती आहे, घरी 8-9 वाजता जेव्हा जेवायला बसले ना, आपलं दलिंदर कार्ट आणि कार्टी सोबत जेवायला बसले पाहिजे. 1-2 तास आपण आपल्या लेकरासोबत बोललो पाहिजे. आपल्या लेकराचा संपर्क कोणासोबत हे पाहिला पाहिजे. आपलं दलिंदर लेकरू कोणत्या युवा नेत्याचं स्टेटस ठेवायला, त्या नेत्याला याला सोबत 10-10च्या रूममध्ये हल्लं पाहिजे. युवा नेता काय त्याचं बॅनर, बापा बापा है ना, लाखो दिलो की धडकन, युवकांचे प्रेरणास्थान. आणि प्रेरणास्थान 12वी 3दा नापास. युवकांचे प्रेरणास्थान, लाखो दिलो की धड़कन है ना. हो, दिलदार की हस्ती में लाखो करोड़ों की बस्ती में दिलदार हस्ती. बापा मैत्रीच्या दुनियेतलं दुसरं नाव, त्याचा फोटो गॉगल दुसऱ्याचा, खाली 15 जण बिना आंघोळीचे, वाढदिवसाच्या शुभेच्छा. परिवर्तन करायचे. आपला फोटो कुठं आला पाहिजे? काल UPSCचा निकाल लागला, 4 पोरी देशामध्ये पहिले आला. त्यांनी कोणाला फोटो पाठवला नाही, लोकांनी त्यांचा फोटो पाहायला गेले आणि आपापल्या चॅनलवर त्यांचा फोटो टाकला. अरे तुमचा शोध लोकांनी घेतला पाहिजे, तेवढं काम करायचं. आपला शोध घ्यायला लोक आपल्या घरापर्यंत आले पाहिजे, तेव्हा काहीतरी खरं आहे. नाहीतर काय होणार? काळ बेकार आहे, वेळ बेकार आहे. त्या वेळेची संधी समजून घ्यायचं शिका. नाहीतर काय आहे, इथं बसलेल्या माता मौल्यांना काय म्हणलो की 2 तास आपल्या पोरीसोबत पोरासोबत वेळ घालवायचा आहे. त्या शिवा दिल्यामुळं घातलाय. पण त्या बी लोक माहिलेत गोड वाटायल्यात. आपला कार्यक्रम काय, गावात मुख्यमंत्री आले आणि पहिले मलाच बोलले. एकाने विचारलं काय बोलले? मी स्टेजवर उभा होतो, ते म्हणले खाली उतर. म्हणजे निंदा मंदा आपला बेसरामाचा धंदा सुधारणार नाही. नो परिवर्तन हे का? महिला मंडळ आहेत आणि इथं पुरुष मंडळ आहे. करीन आनंद भरीन तिन्ही लोक. आता तू काय चालू आहे? आपलीच माडी, आपलीच गाडी, आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी. काय सांगितलं होतं 12व्या शतकात? अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक. त्या शिवा दिल्यामुळं गाजलाय. पण त्या बी लोक माहिलेत गोड वाटायल्यात. आपला कार्यक्रम काय, गावात मुख्यमंत्री आले आणि पहिले मलाच बोलले. एकाने विचारलं काय बोलले? मी स्टेजवर उभा होतो, ते म्हणले खाली उतर. म्हणजे निंदा मंदा आपला बेसरामाचा धंदा सुधारणार नाही. नो परिवर्तन हे का? महिला मंडळ आहेत आणि इथं पुरुष मंडळ आहे. पहिले काय करायचं माहिती आहे का? आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खऱ्या अर्थानं तमाशाकडे जाणारा वर्ग इथं बसवण्याची ताकद या महाराष्ट्रात एकाच माणसात आहे, त्यांचं नाव आहे इंदोरीकर महाराज. नाही तर कीर्तनाची आवड कोणालाच नव्हती. आणि पहिले कीर्तन बी काय होते बाबा की त्याच्यामध्ये कार्यक्रम वेगळा होता. कीर्तनकार महाराजांना विनंती आहे, विनोदाचार्य शब्द लावायचा नाही समोर. विनोद हे कीर्तनाचं साधन नाही, हा ते प्रबोधनाचं साधन आहे, भक्तिभावाचं साधन आहे. ईश्वर आणि मानव याच्यातला दुवा म्हणजे संत आहे. जी डोक्याने चालतात ती पंत, आणि जी अंतकरणातून समाजाला चालवतात ती संत. गरज सध्या संताची आहे, त्या संताची मायबोली आपल्या महाराष्ट्राची आहे. म्हणून इथं बसलेल्या माता माऊल्यांना विनंती आहे, काय करायचं तर करा. तुम्ही आज किती राबले, किती पैसे कमवले, तर 5-10 कोटी रुपये आपल्या अकाउंटवर जमा होणार नाहीत. विनंती आहे, घरी 8-9 वाजता जेव्हा जेवायला बसले ना, आपलं दलिंदर कार्ट आणि कार्टी सोबत जेवायला बसले पाहिजे. 1-2 तास आपण आपल्या लेकरासोबत बोललो पाहिजे. आपल्या लेकराचा संपर्क कोणासोबत हे पाहिला पाहिजे. आपलं दलिंदर लेकरू कोणत्या युवा नेत्याचं स्टेटस ठेवायला, त्या नेत्याला याला सोबत 10-10च्या रूममध्ये हल्लं पाहिजे. युवा नेता काय त्याचं बॅनर, बापा बापा है ना, लाखो दिलो की धडकन, युवकांचे प्रेरणास्थान. आणि प्रेरणास्थान 12वी 3दा नापास. युवकांचे प्रेरणास्थान, लाखो दिलो की धड़कन है ना. हो, दिलदार की हस्ती में लाखो करोड़ों की बस्ती में दिलदार हस्ती. बापा मैत्रीच्या दुनियेतलं दुसरं नाव, त्याचा फोटो गॉगल दुसऱ्याचा, खाली 15 जण बिना आंघोळीचे, वाढदिवसाच्या शुभेच्छा.
परिवर्तन करायचे. आपला फोटो कुठं आला पाहिजे? काल UPSCचा निकाल लागला, 4 पोरी देशामध्ये पहिले आला. त्यांनी कोणाला फोटो पाठवला नाही, लोकांनी त्यांचा फोटो पाहायला गेले आणि आपापल्या चॅनलवर त्यांचा फोटो टाकला. अरे तुमचा शोध लोकांनी घेतला पाहिजे, तेवढं काम करायचं. आपला शोध घ्यायला लोक आपल्या घरापर्यंत आले पाहिजे, तेव्हा काहीतरी खरं आहे. नाहीतर काय होणार? काळ बेकार आहे, वेळ बेकार आहे. त्या वेळेची संधी समजून घ्यायचं शिका. नाहीतर काय आहे, इथं बसलेल्या माता मौल्यांना काय म्हणलो की 2 तास आपल्या पोरीसोबत पोरासोबत वेळ घालवायचा आहे. त्याच्यासाठी तुमच्या दोघांत प्रेम पाहिजे. पण वांदे आपलेच आहेत. ही म्हणायली संसार माझ्यामुळे आणि हे म्हणायले मी हे म्हणून तुला नांदायलो. भांडणं यायच्यात आहेत. पहिले तुमच्या दोघात प्रेम पाहिजे, तुम्ही एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. बायकोचं थोडंफार चुकलं तर नवऱ्यानं ॲडजस्ट केलं पाहिजे आणि नवऱ्याचं थोडंफार चुकलं तर बायकून गप राहिलं पाहिजे. ही अख्ख्या गावाला सांगती. हे म्हणते मग हा अपमान झाला आणि याला मान बी घरातच असतोय थोडाफार. तर पहिले तुम्ही एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. ना तर होतंय काय, एक जण डॉक्टरकडे गेलं आणि डॉक्टरकडे जाऊन म्हणलं माझ्या बायकोला ऐकू येईना. डॉक्टरनं विचारलं लग्नाला किती वर्ष झालेत? ते म्हणलं 10 वर्ष झाले. डॉक्टर म्हणला 10 वर्ष झाले म्हणून ऐकत नसल. बरोबर आहे, नवीन नवीन लय कार्यक्रम असते बापा. नवीन नवीन म्हणल्यावर का ते कपडे प्रेस करून घडी घालून पुढं आणि एकदा 10-12 वर्ष झाले ते चेंडरू बेंडरू झालं ना, इसे खलास. तू ही अंडरपॅन्ट तू हाच, तू हा कार्यक्रम तू हाच. बरोबर आहे. आता हे डॉक्टरकडे गेलं आणि डॉक्टरला गेल्यावर काय म्हणलं माझ्या बायकोला ऐकू येईना. डॉक्टरनं प्रश्न केला लग्नाला किती वर्ष झाले? हे म्हणलं 10 वर्ष झाले. मग तेव्हा महाराज म्हणले एक काम कर. डॉक्टर साहेब काय म्हणले, काम कर, हा टेप घेऊन जाय आणि त्या बायकुल कुठून कुठपर्यंत ऐकू येत नाही एकदा मोजून आण. गेलं हे टेप घेऊन. आता टेप घेऊन यायला सवय होती 7 वाजता झुलत जायची. हा गेला झुलत डडांग टटांग डडांग टटांग. ह्या याच्या पायातला गॅप आखी ST मधातून जाईल असं चलणं याचं. आणि ह्यो गेला ना बापा गावात. मग गावात गेल्यावर काय यानं लांबूनच बोंबला ना, अगं दरवाजा उघड. मग गावात दलिंदर घरात असते, वंशाचा दिवा. हे बी सातलं फडफडायला आजकाल, हाणतो तोडतो फाडतो, वंशाचा दिवा. मग काय त्यानं आवाज दिला, अगं दरवाजा उघड. हे घरातलं आलं पोरगन, त्यानं दरवाजा उघडला. हे घरात गेलं. घरात गेल्यावर डॉक्टरनं टेप दिला होता, ती हा बायकुल कुठून ऐकू येत नाही एकदा मोजून आण. मग काय हे बैठकीत गेलं आणि बैठकीतून बोंबललं, अगं भाजी काय केली? आतून आवाज आला नाही. यानं टेप काढला, याला वाटलं हिला इथून ऐकू येत नाही. पुन्हा पुढे गेलं आणि तिथून बोंबललं, अगं भाजी काय केली? तरी आवाज आला नाही. हे कोमात गेलं, याला वाटलं हिला इथून बी ऐकू येत नाही. किचनच्या दरवाजापाशी गेलं, तिथं जाऊन बोंबललं, अगं भाजी काय केली? तरी आतून आवाज आला नाही. याला वाटलं हिला इथून बी ऐकू येत नाही. मग किचनमध्ये गेलं, किचनमध्ये जाऊन बोंबललं, अगं भाजी काय केली? तरी बायकोचा तिकडून आवाज आला नाही. याला वाटलं हिला इथून बी ऐकू येत नाही. हे तिच्या कानाच्या मागून गेलं, कानात जोरात बोंबललं, अगं भाजी काय केली? तिनं 2 झापडा हाणल्या. मुडदे अर्धा तास झाले सांगायले भाजी आलूची केली. डॉक्टरकडे गेल्यावर चेक केल्यावर कळलं या दलिंदरालाच ऐकू येत नव्हतं. वांदे काय आहेत आपले? आपली चूक आपल्याला लपून ठेवा वाटायली. आपल्याकडे ज्या काही गुन्हा आहेत, आपल्याकडे जे काही दोष आहेत, हे आपले, हे जर डॉक्टरला म्हणलं असतं पहिले मला चेक करा, त्याचं म्हणलं असतं का नाही? पण हे काय म्हणलं, तिला ऐकू येत नाही. वांदे आहेत का नाही? नवरा बायको या दोघांत प्रेम पाहिजे, एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. तिच्यात काय चूक आहे, आपल्यात काय चूक आहे. तिनं कधी साडी घातली तर नवऱ्याचं काम आहे म्हणली पाहिजे तू सुंदर दिसायली. पण तू काय करायला, इंस्टाग्रामला बाया झूम करू करू पाहायला. एकही माणूस नाही बिना इंस्टाग्रामचा सुधरत ना. त्याला दनादन पाहायला, कच्चा बदाम पक्का बदाम. वांदे थे द्यायचे. अख्ख्या सिरियल माहीत झाले आलं. काही काही तर हे तरुण पोरं आहेत वाया जाण्याचे कारण. याचा ग्रुप 12ला ॲक्टिवेट होते आणि 12वाला एकमेकाला साईड पाठवतात. दनादन अख्खा आयुष्य बर्बाद त्याचं. सुधारणार आहे का? आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये, इथं व्याभिचाराला थारा नाहीये. या जगात प्रत्येक राजाच्या समोर मनोरंजनासाठी बाई नाचली, मात्र या देशात फक्त एका राजाच्या राज्य दरबारात बाई वाचली. त्या राज दरबाराचं नाव होतं स्वराज्य आणि त्याचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. ते आपण लक्षात घ्यायचं. त्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो. पण व्हायलंय का आपलं? आपलं म्हणणं काय आहे? परिवर्तन आहे, मला काही घेणदेण नाहीये. जगात प्रॉब्लेम चालू आहे, मला प्रॉब्लेम आहे काही नाहीये. पण जगाचं सर्व बरोबर चालू आहे आणि मला थोडं दुःख व्हायलंय की आपण देवाला नाव बोट ठेवायलो.
जगात सर्वांचं चांगलं चालू आहे आणि आपलं जरासं बिघडलं की आपल्याला ताण कोणाचा यायलाय, मग आपण देवाकडे चाललो. नाहीतर असं इशे नाही, आपल्याला देवाशी काही घेणं देणं नाही. उदाहरण सांगितलं मी MSCBचं. सुख आणि दुःखाची व्याख्या, समाधानाची व्याख्या काय? मला किती लोकांनी मदत केली याची यादी करायची आणि मी किती लोकांना मदत केली याची यादी करायची. मी किती लोकांना मदत केली याची यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी झाली, आपल्या जीवनात समाधान चालू झालं. मग तू पैसे किती कमव, लोकांचे धुरे कर, मुकाट्या रात्री 9ला ट्रॅक्टर लाव, धुराच गायब कर, तू तडपू तडपू मरणार. मैजीब काळी आहे, बेजार होणार तू. पैसे याजान दे, काही कर, ती अवलादी खराब निघणार. त्याला पर्याय काय? समाधानाची व्याख्या आपल्याला कळाली पाहिजे. समाधान कशात आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. तिथंच आपले वांदे व्हायलेत. तिथं काय व्हायलेत? आपले वांदे व्हायलेत. नवरा बायको काय म्हणलं, तुमच्यात पहिले प्रेम. तुमच्यात प्रेम असेल तर तुम्ही लेकराला वेळ देसाल, आपलं लेकरू समजून त्याला संस्कार शिकवसाल. संस्कार नाही शिकवले तर होणार काय आहे ना. आता मी एकाला म्हणलं घरी गेल्यावर बायकोची प्रशंसा करजाय, बायकोची स्तुती करजाय, बायकोन चांगलं काम केलं चांगलं म्हणजाय. हे एक दिवस घरी लवकर गेले 8 वाजताच. आता 8 वाजताच लवकर गेलं आणि लवकर गेल्यावर झालं काय, हे जेवायला बसलं. बायको कोमात गेली. हे एवढ्या लवकर कसं काय आलं? दररोज 11-12 वाजत होते, मित्रासोबत 90 बीटी हाणत होतं, झुलत घरी येत होतं. आज हे प्लेन कसं काय आलं? आणि प्लेन आल्यामुळं जेवायला बसलं आणि जेवायला बसल्यावर झालं काय बापा, यानं एक घास खाल्ला, थांबायचं ना जरासं. एकच घास खाल्ला आणि यानं चालू केलं, अरे बाप रे, साक्षात सुगरण हे म्हणला तू. ती कोमात गेली ना, ती याच्या तोंडापाशी गेली. माय मेलं तर पेलं बी नाही म्हणे, कसं काय चांगलं बोलायले. बायको कोमात गेली ना, यानं एकच घास खाल्ला आणि चालू केला, साक्षात तू सुगरण हे म्हणले. काय ते हाताला चव आहे. एवढ्या दिवस मित्रासोबत बाहेर होतो, 90 बिंट्या हाणत होतो, बाहेर पेत होतो. आज मला तुझ्या स्वयंपाकाची चव कळाली. माझं घर तुझ्यामुळं हे घर टिकलेलं आहे. खरं तू सुगरण हे. मागून तिनं पळी फेकून आणली. अरे मुडद्या 10 वर्ष लग्नाला झाले, कधी स्वयंपाकाबद्दल बोलला नाही. आज लोकांच्या इथून भाजी आणली तर तुला बरी वाटायली का? वांदे आपले तिथे. वांदे काय आहेत? ते आहेत आपलं आपल्या घरातल्या ताटीवर आणि वाटीवर लक्ष पाहिजे. तेव्हा लोकाचा तांब्या आपल्या घरात घुसत नसते. लोकाचा तांब्या काऊन घुसायला आपल्या घरात? तेच आहे तरुण पोर आहेत. अरे जगात आपल्या लोक ताण देतील, टेन्शन देतील, परिस्थितीवर भांडतील. त्या परिस्थितीसाठी आपल्याला हातबल व्हायचं नाही, आपला स्वाभिमान जागृत करायचा आहे. शिवाजी महाराजांनी विचार केला नाही, माझा बाप जहागीरदार आहे, मला माझं स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचंय. ते अस्तित्व निर्माण करण्यासाठी वयाच्या 15व्या वर्षी करंगळीचं रक्त रायरेश्वराला अर्पण केलं आणि स्वराज्याची स्थापना केली. आज देवळात देव आहे तो फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे, हे त्याचं कारण आहे. अस्तित्व स्वतःचं निर्माण करायचं शिका. वेळ वाईट आहे, वेळ येईल, वेळ जाईल. वेळ जरी वाईट असेल तर त्या वेळेलाही आपल्याला म्हणता आलं पाहिजे, ए बुरे वक्त जरा अदब से पेश आ, ए बुरे वक्त जरा अदब से पेश आ, वक्त भी कहाँ लगता है वक्त को बदलने के लिए. अरे सीढ़ियाँ उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना है, मंजिल तो हमारी आसमां है, रास्ता खुद बनाना है, रास्ता खुद बनाना है.